नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूरजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. शमशुद्दीन वय वर्षे 40, मल्लकी वय वर्षे 37, खलील वय वर्षे 42 आणि तबरेज वय वर्षे 13 अशी मृतांची नावे आहेत. तर नरगिस, रेहान व रहमान हे गंभीर जखमी असून सर्वजण बेळगावमधील अनगोळ परिसरातील असल्याची माहिती SP धर्मेंद्र कुमार यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावर हॉस्पेटहून टुमकुरला जात असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कार आदळल्याने ही दुर्घटना घडली. बेळगाव गोवा चोरला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे कणकुंबी परिसरातील ग्रामस्थांनी आज कणकुंबी येथे रस्ता रोको करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी ग्रामस्थांनी काही काळ वाहतूक अडवून धरली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील 5-6 वर्षापासून बेळगाव चोरला मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अनेक अपघात झाले असून 7-8 दुचाकी स्वारांचा बळी देखील गेला आहे. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला. दरम्यान तहसीलदारांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलकांची मागणी सरकारकडे मांडण्याची ग्वाही दिली. टेंट पेंगिंग विश्वचषक स्पर्धेत चमक दाखवून देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या येळ्ळूरच्या तरुणाने एक वेगळा इतिहास रचला. दिनेश गंगाराम कर्लेकर असे त्या तरुणाचे नाव असून भारतीय संघामध्ये त्याने केलेली भरीव कामगिरी ही प्रोत्साहन देणारी आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन भारतीय लष्करामध्ये भरती होऊन त्याने देशासाठी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. महानगरपालिकेत आज आमदार आसिफ सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते MBBS BEच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले. यासाठी महानगरपालिकेच्या SFC फंडातून निधी देण्यात आला होता. अनुसूचित जाती जमातीच्या एकूण 24 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी नगरसेवक उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे श्रावणातील 3ऱ्या सोमवार निमित्त चव्हाट गल्लीत श्री देवदादा सासनकाठी ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, महापौर, उपमहापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. उत्तर मतदारसंघातील वॉर्डामधील समस्या सोडवण्यासाठी आमदार राजू सेठ यांनी हेल्पलाईन सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. दररोज 200हून अधिक तक्रारी दाखल होत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून संबंधित विभागाला सूचना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती बस स्थानक तसेच RTO पर्यंत रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्याबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी सकाळीच या परिसरातील रस्त्यावरील खोके तसेच करण्यात आलेले अतिक्रमण हटवले आहे. सालाबाद प्रमाणे श्रावणातील 3ऱ्या सोमवार निमित्त नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. उचगाव येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ व उचगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खास श्रावण मासानिमित्त सालाबाद प्रमाणे 32व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला आज श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या नामघोषामध्ये प्रारंभ झाला. लक्ष्मण यल्लाप्पा चौगुले यांच्या अधिष्ठानाखाली हा पारायण सोहळा पार पडणार आहे. चांद्रयान 3 सह इस्रोच्या रॉकेट लॉन्चिंगच्या काउंटडाऊन वेळी सूत्रसंचालन करणाऱ्या इस्रोच्या महिला वैज्ञानिक वलरमती यांचे आज निधन झाले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथे चांद्रयानच्या प्रक्षेपणावेळी वलरमती या काउंटडाऊन देत होत्या. मात्र त्या काउंटडाऊन मागचा आवाज कायमचा हरवला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाविना कोरडा गेल्याने
खरीप पीक धोक्यात आले होते. ऐन पावसाळ्यात उकाड्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले होते. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत होते. पण गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन तब्बल महिनाभरानंतर पाऊस परतला आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निपाणी शहरात पाणी प्रश्न ज्वलंत बनला आहे. ऐन पावसाळ्यातही शहरवासियांना पाणी मिळेना अशी स्थिती बनली आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण कृती समितीच्या वतीने पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विद्यमान एकाही लोकप्रतिनिधीने यावेळी हजेरी लावली नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.